आणि ह्या गटारीचं काय झालं की ब्लॉक झाल्यामुळे इथं फार घाण होती, लोक म्हणजे मुताले येतात तिकडं, परत डुकर पण फार त्रास देतात किंवा आम्हाला इतका घाण वास येतो किंवा दुर्गंधी निर्माण झाली आहे। सगळ्या धंद्यावरती इतका परिणाम झाला की सगळी दिवाळीच आमची फेल गेली। या रस्त्याचं काम होत असताना ते वास्तविक पाहता 15 मीटर अंतर सोडून व्हायला पाहिजे होतं गटारीचं काम, परंतु ते 9.5 मीटरवर 9.50 मीटरवर या ठिकाणी ते करण्यात येत असून ते अतिशय बेकायदा आणि चुकीचं आहे। दादा, ही दुकानाच्या समोरची गटार आहे आणि परत एक गटार होती, नेमकं काय प्रकार आहे हा? ही गटार जे नगरपालिकेने आता चालू केलेलं आहे ही म्हणजे योग्य नाहीची आणि व्हायला पण नाही पाहिजे। ही जी 82ची गटार आहे तर पूर्वीपासून हे नगरपालिकेचा वापर चालू आहे आणि ही गटार ब्लॉक झाल्यामुळे त्यांनी काय केलं, नवीन गटार टाकली, पण ती गटार 82च्या हद्दीत असल्यामुळे ते नियमात बसत नाही आणि ती करायला नाही पाहिजे। त्यासाठी त्यांनी हीच गटार तयार करायला पाहिजे आणि ह्या गटारीचं काय झालं की ब्लॉक झाल्यामुळे इथं फार घाण होती, लोक म्हणजे मुताले येतात तिकडं, परत डुकर पण फार त्रास देतात किंवा आम्हाला इतका घाण वास येतो किंवा दुर्गंधी निर्माण झाली आहे आणि तकलीफ व्हायला लागली आणि संध्याकाळच्या टायमाला इथं बसूशी वाटत नाही, इतका त्रास या गटारीमुळे होतो आणि ही गटार करायची सोडून दिली आणि ती नवीन गटार त्यांनी टाकली आणि ती नियमात नसल्यामुळे नगरपालिकेला अर्ज करून सुद्धा ते त्याचा काही म्हणजे हे करत नाहीत, विचार करत नाहीत, त्यांच्या नियमात बसत नसल्यामुळं किंवा त्यांच्या आता आमदारच समजा स्थानिक असल्यामुळे त्यांच्या अखत्यारीत असल्यामुळे काम त्यांनी ही गटार चालू केलेली। मुख्य गटार कुठे आहे मग? मुख्य गटार हे काय इथं 82ची ही गटार नगरपालिकेची बॅक साईडला आहे। हा प्रवाह वळवण्यात आलाय का? हो, प्रवाह वळवण्यात आलाय। दादा, इथे तुझ्या दुकानाच्या समोरच ही घाण आहे, काय परिणाम होतो धंद्यावर? धंद्यावर मॅडम खूप परिणाम होतोय, कस्टमर येत नाहीत, वास येतो, लेडीज लहान लहान छोटे मुलं येत नाहीत कारण लोक लगेच जातात, समजत जातात, डुकरं घाण भरपूर झाली। माझा छोटा मोठा व्यवसाय पण ते पण व्यवस्थित करता येणार, हे गटारामुळे तकलीफ व्हायला लागली। काही साफ बी व्यवस्थित नगरपालिका लक्ष देत नाही, कोण देत नाही। दादा, मोबाईल शॉप आहे तुमचं, मोबाईल शॉपीचं शॉप आहे, समोर हे गटारीचं काम चालू आहे, काय परिणाम झाला हो धंद्यावरती? परिणाम असा झाला की ऐन दिवाळीच्या वेळेसच यांनी काम चालू केलं आणि असं आहे की सगळ्या धंद्यावरती इतका परिणाम झाला की सगळी दिवाळीच आमची फेल गेली त्याच्यामुळे, या कामामुळे। आता काम चालू असताना जे मधले पाकळे टाकले ते स्वखर्चातले? स्वखर्चाने त्यांनी काही कामाची म्हणजे हे नाही केलेले, ते तुम्ही म्हणजे तुमच्या पद्धतीने कसं जाऊ करायचं ते करून घ्या, स्वखर्चानेच केले। तुमचा काहीच विचार नाही केला? नाही, विचार काहीच नाही केला, कुठलाच विचार नाही की यांचे कस्टमर थांबतील किंवा काय होतील, नाही का। आता कसं काम चालू आहे? योग्य आहे अयोग्य काय जे आहे त्या पद्धतीने तर योग्यच मानावं लागेल। आता काय, आता आमचं तर पूर्ण तर आमची सीझनच आम्हाला तर दिवाळीच आणि दिवाळीचं सीझन गेल्याच्या नंतर काही हेच नाही ना। कामामुळे आम्हाला म्हणजे पूर्ण आमची दिवाळी हेच गेली, पूर्ण नाही का फेलच गेली। दिवाळीला आम्हाला 100%, 150-200% चांगलं म्हणजे हे होत असतं, पण एकदम 10-20% आमचं हे झालं आणि आम्हाला म्हटलं एक 4-5 दिवसामध्ये तुमचं एकदम काम क्लिअर होऊन जाईल। आता हे जे आम्ही घेतलेले ना भाड्याने म्हणजे 1000 रुपये काहीतरी 4 दिवसाचे, ते आता त्याला झाले 15 दिवस झाले, हाय असंच चालू आहे, मध्ये पण काम थोडं बंद झालं। नाही होते, जे आमचे वयस्कर लोक म्हणजे जे आहे ना लेडीज, काहींना प्रॉब्लेम दुखण्याचे, ते तर अजिबात इथून येतच नाही, बिलकुल येत नाही आम्हाला, म्हणजे एकदम म्हणजे दिवाळी आमची पूर्ण फेलच गेली। माहितीच नाही, JCB आलं काम चालू केलं, फक्त ते आखलं आणि JCB आलं काम चालू केलं। नाही इथं कोणाला दिली नाही माहिती, पण आमच्यापर्यंत काही कल्पना आली नाही। पाथर्डी नगर परिषदेमार्फत आपण ही जी गटार पाहत आहात त्या गटारीचं काम होऊ नये म्हणून मी गेल्या 21/10/24 रोजी अर्ज दिला होता, कारण गटारीचं पाणी जो मूळ फ्लो आहे किंवा त्याचं पाणी वाहण्याचं जे मूळ प्रवाह आहे तो प्रवाह मोडीत काढून हा विपरीत दिशेला किंवा विरुद्ध दिशेला या पाण्याचा फ्लो या ठिकाणी नगरपालिकेतर्फे करण्यात आलेला आहे आणि हे काम होत असताना, हे काम राज्यमार्ग नंबर 54 वर हे काम होत असून ते काम होत असताना या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं होतच आहे, परंतु ते बेकायदा सुद्धा होत आहे। कारण हा रस्ता खोदाई करताना या प्रशासनाची, सार्वजनिक बांधकाम खात्याची कुठल्याही प्रकारची परवानगी या ठिकाणी घेण्यात आलेली नाही, उलट
नगरपालिकेच्या प्रशासनाला मुख्याधिकारी यांच्या नावाने या ठिकाणी स्पष्ट उल्लेख करून पत्र देण्यात आलं की हे काम तुम्ही त्वरित थांबवण्यात यावं, परंतु नगरपालिकेतर्फे हे काम थांबवण्यात येत नाही। त्याचं कारण असं आहे की हे जे काम होत आहे ते आमदारांमार्फत होत आहे आणि आमदार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमदारांचे ठेकेदार आणि जे कोणी अधिकारी आहेत ते मस्तवाल झालेले आहेत आणि त्यामुळे ते कोणालाही दाद देताना दिसत नाही। माझ्या दोन्ही पत्रांना या ठिकाणी त्या ठिकाणी केराची टोपली दाखवलेली आहे त्यांनी। आणि माझा या पुढचा पवित्र असा आहे की आचारसंहितेच्या याच्या खाली हे काम नको व्हायला पाहिजे होतं, परंतु तरी सुद्धा दांडगाई करून दादागिरी करून हे काम पूर्णत्वास नेण्यात येत आहे। या ठिकाणी तुम्ही आता दुकानदार लोकांना विचारलेलं आहे, या ठिकाणी हे काम होत असताना रात्रभर खोदाई करून दिवसा या ठिकाणी प्लास्टर किंवा ह्याच्या साईडचे जे गटर भरण्यात आलेले आहेत हे रात्रंदिवस काम चालू आहे आणि ते तातडीने घाईने करण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी त्यांना ते बिल अदा करायचं आहे, परंतु ते बिल अदा करू नये म्हणून मी या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देऊन सांगितलेलं आहे की या कामाचं बिल अदा करण्यात येऊ नये, कारण हे काम अनाठ आहे आणि नियमाला धरून नसल्यामुळे या ठिकाणी ते काम होऊ नये आणि या ठिकाणी त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचं बिल अदा करण्यात येऊ नये। या रस्त्याचं काम होत असताना ते वास्तविक पाहता 15 मीटर अंतर सोडून व्हायला पाहिजे होतं गटारीचं काम, परंतु ते 9.5 मीटरवर 9.50 मीटरवर या ठिकाणी ते करण्यात येत असून ते अतिशय बेकायदा आणि चुकीचं आहे।